नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ। आज आहे किंक्रांत। महिलांनी आज कोणत्या गोष्टी कटाक्षाने पाळायच्या आहेत जेणेकरून आपलं नवीन वर्ष जे आहे ते आनंदाचे सुखाचे जाईल। त्यामुळे महिलांनी न चुकता या गोष्टींचं पालन करायचं आहे। किंक्रांत म्हणजे काय तर सगळ्यांना माहिती आहे, मी पाठीमागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे। ज्यांनी कोणी व्हिडिओ पाहिलेला नसेल त्यांनी पाहून घ्या, म्हणजे तुम्हाला माहिती मिळून जाईल। किंक्रांतीच्या दिवशी शुभकार्य केले जात नाहीत। घराची वास्तुपूजा, गृहप्रवेश, कोणत्याही व्यवसायाचे ओपनिंग म्हणजे कोणत्याही नवीन गोष्टीचे जे आपण खरेदी करणार आहोत त्या केल्या जात नाहीत, कारण की आजचा हा दिवस अशुभ मानला जातो। त्यामुळे किंक्रांती दिवशी काही गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला अजिबात करायच्या नाहीत। जर आपल्याकडून त्या नकळत घडल्या तर आपल्याला त्याचे खूप मोठे परिणाम भोगावे लागतात। वर्षभर आपल्याला त्या गोष्टींचा सामना करावा लागतो, त्रास भोगावा लागतो। तर त्यासाठी आपल्याला अशा काही गोष्टी आहेत की त्या चुकूनही करायच्या नाहीत। आपल्याकडून त्या नकळत घडल्या जातात, आपल्याला लक्षातही येत नाही की आपल्याकडून हे काय झालेलं आहे, आणि आपण देवाला दोष द्यायला चालू करतो। मी तर सगळं केलं, मी सगळं काही करते, पण मला असं माझ्यासोबत असं का घडतं? मी देवपूजा करते, मी चांगलं वागते, मी चांगलं बोलते, पण माझ्यासोबतच असं का? असा सगळ्यांचा प्रश्न असतो। पण यात अशा काही छोट्या छोट्या गोष्टी असतात त्या आपल्याकडून नकळत घडतात आणि आपल्याला त्या समजतही नाहीत। त्यासाठी आपल्याकडून ती चूक होऊ नये त्यासाठी आजचा दिवस आपल्याला या गोष्टी करायच्या नाहीत। तर कोणत्या त्या गोष्टी करायच्या नाहीत, चला आपण पाहूया। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, किंक्रांती दिवशी आपल्याला प्रवास टाळायचा आहे। जर तुम्हाला टाळता आला प्रवास तर टाळा। जर खूप महत्त्वाचं काही नसेल तर अजिबात प्रवास करू नका। नंबर 2, घरात शांतता असावी। घरात कसल्याही प्रकारची कटकट, किरकिर, वाद घरात व्हायला नकोत। घरातच काय, तुम्ही कोणासोबतही किंक्रांती दिवशी वाद घालू नका, कटकट किरकिर करू नका, शांत राहा ह्या दिवशी। कारण की आज आपण आपल्यासोबत जे काही घडतं ते नंतर वर्षभर आपल्याला सोबत घडत राहतं आणि त्या गोष्टीचा आपल्याला वर्षभर सामना करावा लागतो, त्रास सहन करावा लागतो। त्यामुळे आज किंक्रांती दिवशी शांत राहणं कितीही चांगलं। तुमची चूक असो नसो, समोरचा व्यक्ती वाद घालत असेल तर त्या व्यक्तीला बोलू नका, शांत राहा। आणि या दिवशी एखाद्या व्यक्तीसोबत तुमचं जमत नाही हे तुम्हाला माहिती आहे, त्या व्यक्तीसोबत बोलायला गेलं की आपलं काही ना काहीतरी होत राहतं। त्या व्यक्तीला आजच्या दिवशी बोलू नका, म्हणजे तुमचे वादविवाद होणार नाहीत, घरात करकर किटकिट होणार नाही। त्यामुळे त्या व्यक्तीला एक दिवस नाही बोललं तरी चालतं, त्या व्यक्तीशी बोलणं टाळा आणि घरामध्ये शांततेचे वातावरण राहू द्या, म्हणजे आपलं जे वर्ष आहे ते पूर्ण वर्ष चांगलं जाईल। घरामध्ये शांततेचे वातावरण राहील या गोष्टीकडे आपल्याला लक्ष द्यायचं आहे आणि घरामध्ये शांतता ठेवायची आहे। तसेच आज लहान मुलांचे बोरन्हाण केलं जातं, कारण की मुलं पण बघा थोडंसं किटकिट करत असतात, करकर करत असतात, तर त्यांची किटकिट करकर कमी व्हावी त्यासाठी त्यांचं बोरन्हाण त्यांना घातलं जातं। तर रथसप्तमीपर्यंत कोणी कोणी बोरन्हाण करतं, पण तुम्हाला शक्य झालं ना तर आजच बोरन्हाण त्यांना घाला, म्हणजे मुलं पण शांत होतील आणि मुलं पण चांगले सुखरूप राहतील। अशा काही छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या आपल्याला आज कटाक्षाने पाळायच्या आहेत। तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका, लाईक करा, शेअर करा। भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये। तुम्ही सर्वांनी व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे सर्वांचे अगदी मनापासून धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।